नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर माधव हा ट्रायपॉड बघून विचार करतोय की हा कोणता नवीन प्राणी घरात आणलाय मम्मीने आज. तर कुटुंबापासून देशापासून एवढा लांब राहतो, 2 वर्षातून एकदा भेटतो. मग अशा वेळी घरच्यांची आठवण येत नाही? येतेच की. मग अशा वेळी स्वतःला खुश आणि पॉझिटिव्ह कसं ठेवतो बरं? लांब राहत असलो तरी आतापर्यंत जे भारतात सणवार साजरे केले, जे काही शिकलो ते आहेत की मनाला उभारी द्यायला. इथे मी फोन ट्रायपॉडला लावलाय, तर माधव शॉक मध्ये आहे की हे कसं काय घडलं, ही जादू कशी घडली. मध्ये मध्ये येऊन कॅमेरा चेक करत होता आणि गॅस पण चालू आहे ना, तर ते पण चेक करत होता. कोणताही सण आला की आपसुकच कोमेजलेल्या मनाला नवीन पालवी फुटते. परदेशात राहताना मग काही जुन्या आठवणी ओठावर आसू आणतात, तर काही डोळ्यात पाणी आणतात. आणि काही सणांना सोबत असतेच की वेगवेगळ्या ट्रॅडिशनल जेवणाची. जसं आज होळी आहे, तर पोळीचा बेत चुकून कसा चालेल बाई. हे सणवार जपायचा अट्टाहास आहे आमचा, परदेशात राहून पण. कारण यातूनच मुलं शिकतात आणि त्यांना पण आम्हाला काही आयुष्यभरासाठी राहतील, त्यांच्या आठवणी राहतील, अशा आठवणी द्यायच्या आहेत. तर इथे मी ज्या कढईत आणि ज्या तेलात पापड तळून घेतले, त्याच तेलामध्ये आणि कढईमध्ये बटाट्याची भाजी करून घेते. आणि त्यामध्ये जो मी कटाच्या आमटीसाठी मसाला वापरला, तोच मसाला थोडासा यामध्ये भाजीमध्ये घालते. तुम्ही पण असं ट्राय करून बघा, भाजी खूप छान लागते. मम्मीने पापड तळले आहेत याची चाहूल चोरायला लागली. आता मला काय वाटत नाही, पापड राहतील जेवणापर्यंत. आता कटाच्या आमटीसोबत बटाट्याची भाजी पण छान तयार झाली. आणि बघता बघता संध्याकाळचे 6 वाजले आणि आता तयार करायचं पुरण. तर पुरणासाठी मी 3 वाट्या हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली होती. आणि तेवढाच गूळ मी 3 वाट्या त्यामध्ये घालून ते शिजवून घेतलं. त्यामध्ये थोडासा वेलची पूड पण घातली. त्याच्यानंतर पुरण वाटून घेऊन पोळ्या पण तयार झाल्यात माझ्या. जाता जाता शेवटी आपल्या सर्वांसाठी देवाचरणी एक गारानं, जो मेसेज मला एका व्हॉट्सअप ग्रुपवर आला होता. तुम्ही फक्त होय महाराजा म्हणा. 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या 12 नाक्याच्या देवा महाराजा. आज जो शेमग्याचा सण सगळे पोरटारं म्हातारे कोतारे मिळून साजरा करतात, त्यांचा सांभाळ कर. आणि काय जी इडापिडा वाकडा नाकडा असेल तर दूर कर रे महाराजा. ह्या होळीसोबत सगळ्यांच्या मनातले राग रुसवे फुगवे जळून खाक होऊ देत. आणि सगळी माणसं माणुसकीनं एकमेकासोबत नांदू देत रे महाराजा. तर आमची होळी अशी झाली, मऊशार पोळीसोबत आणि झणझणीत कटाच्या आमटीसोबत. तर तुम्ही पण केल्या का पोळ्या होळीसाठी? कमेंटमध्ये सांगा, मी वाट बघते. पुन्हा भेटूच. बाय.